हाय गाईज, गुड मॉर्निंग. संक्रांतीची काय काय शॉपिंग केली हे मी पुढे सांगतेच. त्याच्या आधी रुटीन शेअर करते. सकाळी सकाळी पालकाचे पराठे बनवले होते, टिफिन वगैरे रेडी करून घेतला, तेच नाश्त्याला पण होतं. आणि त्याच्यानंतर छान फ्रेश वगैरे होऊन माझं थोडंसं काम केलं मी. ह्याला थोडं मला पेंटिंग करायची होती आणि हे असं काहीचं मी पेंट केलं होतं. नवीन नवीन गार्डनिंग करते, सो माझं पहिलं गुलाब तुमच्यासोबत पण शेअर केलं. आणि चला आता माझी शॉपिंग दाखवते. मी एक चोकर घेतलं होतं, एक फार छान आता नवीन निघालेले आहेत आणि काठापदराच्या साड्यांवर पण खूप छान वाटते. आणि ह्या मंगळसूत्रासाठी मी खूप वेळ फिरले, कारण बापरे, म्हणजे मला हे आवडलं होतं, पण हे 250ला सांगत होतं आणि मला असं होत होतं की कमीत कमी 200-150ला तरी द्यायला पाहिजे, पण त्यांनी कमी केलं नाही आणि दुसरीकडे कुठेच नव्हतं. सो फिरून परत ती घ्यावंच लागली. आणि नंतर एक नथनी पण घेतली होती मी, ही 100ला घेतली होती. आणि मला थोडी मोठी आवडते, कारण माझा फेस पण काही छोटा वगैरे नाही आहे आणि मस्त वाटत ते, म्हणजे माझ्याकडे अशी डिझाईन नव्हती याच्या आधी. आणि गाईज आता मस्त मस्त ब्लॉग्स येतील माझे. आता डेकोरेट करणार आहे मी घर. माझी या घरात तर पहिलीच संक्रांत आहे, सो मी खूप एक्सायटेड पण आहे. आणि त्याच्यानंतर छान बँगल्स पण घेतल्या होत्या मी, म्हणजे या 50ला भेटत होत्या म्हणून मग घेऊन घेतल्या. म्हणजे ठीक आहे, मला आवडल्या होत्या थोड्याफार, तर चला म्हटलं एवढ्या कमी किमतीमध्ये मिळत आहे तर घेऊन घेतल्या. आणि तुम्हाला कसे वाटलं हे पण कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि बरेच आधी तुम्हाला आठवत असेल तर मी जोगेश्वरीला गेली होती, तिथली पण शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करणार होती, पण राहूनच गेलो. सो हा साऊथ इंडियन नेकलेस मी तिथून घेतलाय. आणि आता पुढे सांगते की मी वानमध्ये काय घेतलंय. हा मी डब्बा घेतलाय, म्हणजे याला तर बँगल बॉक्स म्हणतात, पण म्हटलं चला याच्यात आपण काही पण आपली इयरिंग्स वगैरे ठेवू शकतो. तुम्हाला कशी वाटली माझी सगळी शॉपिंग आणि माझं हे वाण, आणि ह्याच्यात माझा गॉगल राहून गेला होता म्हणून माझे एक्सप्रेशन की असे आहेत. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून.